नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की टोमॅटोला मेन मुळाच्या ऐवजी खोडावरती काही ठिकाणी मुळं फुटत आहेत. तर प्रामुख्याने हे एक ॲडव्हेंटिशियस रूट आहे. तर ॲडव्हेंटिशियस रूट्स कशामुळे येतात? तर बघा, एकतर टोमॅटो पिकामध्ये नैसर्गिकरित्या सुद्धा ॲडव्हेंटिशियस रूटची निर्मिती होत असते. पण बरेच वेळा जर आपण बघितलं की या ॲडव्हेंटिशियस रूट्स किंवा मुख्य मुळाच्या ऐवजी खोडावरती जर मुळं येत असतील किंवा पानाला मुळं येत असतील बऱ्याच ठिकाणी, तर अशा वेळेला त्या ठिकाणी तो जो प्लॉट आहे किंवा ते जे झाडं आहेत त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग कंडिशन असेल किंवा मुख्य जे मुळे आहेत त्या ठिकाणी बऱ्याचशा वेगळ्या जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशी असतील किंवा निमॅटोड्स असतील यांच्या मार्फत जर त्या मुळ्या डॅमेज झालेल्या असतील, तर अशा वेळेला त्या मुळ्यांच्या मार्फत झाडाला अन्न पुरवठा होत नाही. तर मग अशा वेळेला झाड त्या ठिकाणी ह्या ॲडव्हेंटिशियस रूटची डेव्हलपमेंट करत असते. त्याचबरोबर बरेच वेळा झाडामधलं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते जर जास्त वाढलं असेल किंवा नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जर ॲसिडची निर्मिती झाडामध्ये जास्त प्रमाणामध्ये होत असेल, तर अशा वेळेला सुद्धा त्या ठिकाणी हे झाड त्या ॲडव्हेंटिशियस रूटची निर्मिती करत असतं. तर या ॲडव्हेंटिशियस रूट्सच्या माध्यमातून काय होतं, तर आपल्याला निश्चितच जर समजा मेन रूट सिस्टीम डॅमेज झालेली असेल किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग कंडिशन असेल किंवा झाड जे आहे पूर्ण स्ट्रेसमध्ये असतील, तर अशा वेळेला त्या ठिकाणी या ॲडव्हेंटिशियस रूटच्या मदतीने झाड त्या ठिकाणी अन्नद्रव्याचं वहन करतं किंवा अन्नद्रव्य त्या ठिकाणी घेत असतं. तर निश्चितच आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं आपली जी मेन रूट सिस्टीम आहे ती त्या ठिकाणी चांगली डेव्हलप ठेवणं गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला मायक्रोरायझा असेल, सनबायो व्यायाम आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं तर बरेच वेळा असं होतं की जे फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला ॲडव्हेंटिशियस डेफिशियन्सी होऊ शकतो. कारण बरेच वेळा जर रूट डॅमेज झालेले असतील तर त्या ठिकाणी फॉस्फरसचं वहन चांगल्या पद्धतीने होत नाही किंवा झाड घेऊ शकत नाही. मग अशा वेळेला आपण त्या ठिकाणी सनबायो फॉसी नावाचं आपलं प्रोडक्ट त्या ठिकाणी तुम्ही मुळाच्या माध्यमातून किंवा ड्रिपने त्या ठिकाणी देऊ शकता, जेणेकरून चांगल्या पद्धतीने फॉस्फरसचं वहन होईल. किंवा त्याचप्रमाणे जमिनीमध्ये ऑक्सिजनचं जरी प्रमाण कमी झालं असेल किंवा त्या ठिकाणी हवा खेळती राहत नसेल, तर अशा वेळेला त्या ठिकाणी निश्चितच या ॲडव्हेंटिशियस रूट्सची डेव्हलपमेंट होत असते. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.